नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीपुत्र अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि मी जे काही आज माहिती सांगणार आहे ते सोयाबीन पिकामधील जे काही BBF पेरणी आहे, त्या BBF पेरणीमुळे जो काही तुरीला फायदा तसेच सोयाबीनला उत्पन्न वाढीमध्ये होणार आहे ते कशा प्रकारे होतो ते पूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. त्यामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसला जाईल. तर BBF पेरणी केल्यामुळे त्यामध्ये जे काही उत्पन्न वाढणार आहे ते कशामुळे वाढणार आहे ते परिपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामध्ये कशा प्रकारे आपण BBF पेरलेली आहे आणि जे काही आज 45 दिवस ते 50 दिवस झालं सोयाबीनला, त्यामध्ये काय परिस्थिती आहे तुरीची आणि सोयाबीनची ते पण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. काय असतं मित्रांनो, जेव्हा आपण BBF पेरणी करतो त्यामध्ये स्वतःचंच ट्रॅक्टर आहे आपलं त्यामध्ये, आणि आपण त्यामध्ये आता भरपूर जण BBF पेरणी अगोदर करून बघितलेलं आहे आणि त्याचं उत्पन्नही 2-3 क्विंटल त्याने आपल्या पेरणीपेक्षा जास्त काढलेलं आहे. पण त्यामध्ये त्यांनी तूर घेतलेलं नाही आणि आपण यावर्षी त्यामध्ये BBFमध्ये तूर घेतलेली आहे आणि त्या तुरीमध्ये ती काही परिस्थिती आहे तुरीची, जे काही या काळामध्ये पाणी लागून तूर जात आहे, रोग मरत आहे, ते आता सध्या कंडिशन दाखवतोय तुम्हाला. 15 दिवस झालं सतत पाऊस पडल्यानंतर आज एक 2-3 दिवसाखाली पाऊस उघडलेला आहे आणि त्याची परिस्थिती बघा कशा प्रकारे आहे तुरीची. आणि काय होतं, आपण जे काही BBF पेरणी केलेली आहे ते 2 ओळीतील जे काही अंतर ठेवलेलं आहे तो 18 इंच ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एका एकरसाठी BBF पेरणीचं हे 25 किलो बियाणं लागतं जवळपास. आणि आपण जे काही पेरणी करतो ते 28 ते 30 किलो, जवळपास 2 ते 3 किलो बियाणाचं कमी जास्त होतं, BBFमध्ये कमी पडतं. पण जो काही अंतर आहे, लोकांची जी काही मानसिकता आहे, जे सेंटरमधलं अंतर ते तुम्हाला आता दाखवतो व्हिडिओमध्ये. हे इथे बघा मित्रांनो, हे आज 45 ते 47 दिवस झालं. 20 तारखेची पेरणी आहे आणि आज 5 तारीख आहे, म्हणजे 45, 46, 47 दिवस झालं याला पेरणी करून. आणि त्यामध्ये आपण आंतरपीक तूर घेतलेला आहे. आणि हे जो काही इथं बेड पडणार आहे, इथं 2 फूट हे अंतर असणार आहे. जे काही साईडला BBFचं आपलं सरी असते हे अशा प्रकारे आहे आणि सेंटरमध्ये तूर आहे. आता हे बघा, हे इथं ह्या रानाचा लवण भाग आहे, इथं पाणी येऊन साचतं, म्हणजे इथनं पाणी बाहेर निघून जातं. तरी देखील एवढं इथं पूर्ण शेवटपर्यंत इथं तूर आहे. आणि ह्या तुरीची कंडिशन बघा, पूर्ण हिरवीगार आणि बुडातनं फुटवा आहे बघा. हे बघा सत्य परिस्थिती आपल्या शेतातला आहे, दुसरीकडलं कुठलं नाही की लोकांना चुकीची माहिती देणं. आमचा हेतू एकच आहे की कोणीकडून शेतकऱ्याचं चांगलं उत्पन्न व्हावं, ह्या दृष्टिकोनातून आपण हे जे काही अट्टहास करतोय सांगण्याचा माहिती. त्यामध्ये बघा इथं 2 फुटाची सरी आहे. आणि काय होतं, लोकांना वाटतं की हे जो काही अंतर आहे हो अंतर एक्स्ट्रा सोडल्यामुळं असं कसं उत्पन्न वाढतं. पण आज 45 ते 50 दिवस झालं सोयाबीनला. आणि जो काही तुम्हाला तुमच्या शेतामध्ये स्वतः जाऊन बघू शकता नंतर हे व्हिडिओ पाहिल्यानंतर की तुमच्या पेरणीमध्ये कशा प्रकारे जवळपास पेरणी केल्यानंतर 30 ते 35 दिवसामध्ये पूर्ण रान झाकून गेलेलं असतं. आणि जर फुलधारणेच्या अगोदरच तुमचं जर रान झाकलेलं असेल तर त्यामध्ये वारं, जे काही वारे खेळणार आहे ते पण त्यामध्ये वारं खेळणार नाही. जो काही सूर्यप्रकाश आहे तो पूर्ण झाडापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे काय होतं, फुलधारणा कमी होते. फुलधारणा कमी झाली म्हणजे फळ पण कमीच लागणार आहे. आणि आता बघू शकताय तुम्ही 50 दिवस झालं अशा प्रकारे ह्याची परिस्थिती आहे. आणि हे काही असं बेड असंच राहणार नाही ओपन, जवळपास आणखीन एक 10 दिवस लागतील, जेणेकरून ह्याची जे काही पानाची साईज आहे वाढल्यानंतर पूर्णपणे झाकेल. पण जेव्हा 40 दिवसानंतर फुलधारणेला सुरुवात होती सोयाबीन पिकामध्ये, तर ते वारं खेळल्यामुळे सूर्यप्रकाश पूर्णपणे झाडाला मिळाल्यामुळे झाडाची जे काही रोगप्रतिकारक शक्ती असते, पूर्ण जाडी असते, बुडातून खोडापासून जे काही जाडी असते त्यामध्ये फुटवा, ते कशा प्रकारे इथं बघा भरपूर सारी फुलधारणा आहे. आता बघा हे BBF आहे, याची साईज बघा आणि पूर्ण बुडातनं फुटवा आहे झाडाला. आणि फुलाची संख्या बघू शकताय शेवट शेंड्यापर्यंत भरपूर सारा फुटवा. तुम्ही तुमच्या शेतातील झाडाचं जे काही झाड आहे सोयाबीनचं ते उपसून बघा, त्याला कशा प्रकारे फुलधारणा आहे. इतीला खांड्या होतात, भरपूर कमरेला पीक आलेलं आहे, पण त्याचा फायदा काय होत नसेल. आज जवळपास यावर्षी कमरेला सोयाबीन आहे, पण उत्पन्न बघा, त्यामध्ये उत्पन्न काय दिडी वाढणार आहे का तुमचं बघू शकताय. दिडी जर उत्पन्न वाढलं तर ठीक आहे बाबा, 10-12 क्विंटल नंबर 1 सोयाबीन आली म्हणजे 10-12 क्विंटल व्हायला पाहिजे नाही करी. पण ते सत्य परिस्थितीच नाही. 7-8 क्विंटलच्या वरती तुमचं सोयाबीन किती जरी तुम्ही कमरेला आणा डोसक्याला आलं तरी त्याच्या पलीकडे जात नाही पेरणीला. कारण जो काही
स्पेस असणार आहे, वारं खेळणार आहे, सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे फुलधारणा कमी होते आणि फळधारणा पण कमी होते. आणि फुलधारणा कमी झाल्यामुळे काय होतं, जरी फुलधारणा झाली तरी ते फळ गळतं, कारण त्याला सूर्यप्रकाश भेटत नाही. झाडाची जे काही खोडाची साईज असते, साईज नसते. जसं काही माणूस कमकुवत असतं आणि त्याला काम करता येत नाही, तसंच असतं. जे झाड तंदुरुस्तपणे असणार आहे त्याला फुलधारणा आणि ते फुलाचं रूपांतर फळामध्ये होणार आहे. तुम्ही किती जरी स्प्रे घेतला तरी त्याला सूर्यप्रकाश, सगळ्यात महत्त्वाचा सूर्यप्रकाश असतो. जे काही नॅचरल झाडाला भेटणार आहेत न्यूट्रिशन, जे काही प्रकाश संश्लेषणमधून ते भेटणार नाहीत. हे बघू शकता, येत आता 50 दिवस झालं तरी हे अशा परिस्थितीचे सोयाबीन आहे. आणि पूर्णपणे झाकून जाणार आहे. अनेक 10 दिवसांनी पूर्ण बेड पूर्ण झाकतील. पण हे कधी झाकतील तर पूर्ण शेंगामध्ये जे काही सोयाबीन आहे ते चट्ट्यामध्ये आल्यानंतर झाकणार आहे. पण चट्टा सहज वाढतो. आणि हे कसं असतंय, 18 इंच असल्यामुळे आणि ह्याच्यामध्ये दोन्हीकडं स्पेस आहे. इथं नाली भेटते आणि इथं तुरीची, तुरीमुळं इकडनं हवा खेळते. ह्या ओळीला इकडनं खेळते आणि ह्या ओळीला ह्या बेडमधून खेळते. त्यामुळं पूर्णपणे शेवटपर्यंत शेंगा भरेपर्यंत पूर्ण ह्या सोयाबीनला प्रकाश पण आणि वारं पण खेळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत जे काही दाण्याची साईज आहे, शेवटपर्यंत ह्याच्यामध्ये उत्पन्न वाढीचं ह्याचं एकच कारण आहे की स्पेस असतो व्यवस्थितरित्या. तुम्ही निदान टोकन नाही केलं तरी BVF तरी पेरणी करून 1 वर्ष बघा आणि तुम्हालाच अनुभव येईल. त्यामध्ये काही जास्त करायचं नाही, 1 एकरवरती करायचं, सेपरेट ठेवून तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता. कारण प्रत्येक शेतकऱ्याकडे जवळपास 5 एकरच्या वरती जमीन असणार आहे. जर तुमच्या 1 एकरमध्ये जर 2 क्विंटल उत्पन्न वाढत असेल तर बघू शकताय तुम्ही 5 एकरमध्ये 10 क्विंटल उत्पन्न वाढणार आहे त्यामध्ये तुमचं. आणि 10 क्विंटलचे पैसे किती होतात, 40 ते 50 हजार रुपये सोयाबीनचे होतात. आणि सध्या महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर तूर बघू शकताय तुम्ही, ही तुरीचं कुठल्याच प्रकारे मर लागलेलं नाही. जर तुम्ही हे 2 महिने जे काही तुरीचा काळ असतो फर्स्ट स्टेजचा, याच ठिकाणी जर तुमची तूर मरत नसेल तर शेवटी ही तुम्हाला जास्त उत्पन्न द्यायच्या ठिकाणी थोडं तरी उत्पन्न देऊन जाते. त्यामध्ये तुम्हाला ड्रिचिंग वगैरे करू शकता. ड्रिचिंग केल्यानंतर भरपूर प्रमाणात 60-70% त्यामध्ये तुरीची मर आपण थांबवू शकतो. तसेच स्प्रे बुरशीनाशक घ्यायचे चांगले 2-3 स्प्रे जर आपण टायमावरती घेतलं तुरीला तर ती तूर आपल्याला उत्पन्न देते. आपण बेडवरती करतो सोयाबीन, त्यामध्ये तूर पण बेडवरती आहे आपल्या घरच्या शेतामध्ये. पण इथं हे भाऊजीची जमीन असल्यामुळे, यांची जमीन जास्त असल्यामुळे आपण यामध्ये 10 एकर BVF केलेला आहे आणि बाकीचं प्लेन रानावरती टोकन केलेलं आहे आणि बेडवरती पण टोकन केलेलं आहे. तुम्हाला तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडही केलेला आहे. पण जे काही BVF आहे त्याची माहिती सांगण्यासाठी आपण हा व्हिडिओ केलेला आहे. त्याची माहिती कशाप्रकारे शेतकऱ्याला फायदा होतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.